मित्रांनो नमस्कार. अनवट वाट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या अंतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड यासाठी केंद्र शासनाने अनुदान देऊ केलेलं आहे आणि प्रति हेक्टर 1.5 लाख रुपये खर्च येईल असं गृहीत धरून सर्वसाधारण क्षेत्रासाठी हे अनुदान साधारण 40% आहे आणि अधिसूचित क्षेत्रासाठी हे अनुदान एकूण खर्चाच्या 50% आहे. आता त्याच्यामध्ये काही अटी शर्ती केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने नमूद केलेल्या आहेत. औषधी व सुगंधी वनस्पतींचं उत्पादन वाढावं, अनेक शेतकऱ्यांनी ह्याच्या लागवडीकडे वळावं अशी एक शासनाची इच्छा याच्यातून दिसून येते आणि या औषधी आणि सुगंधी वनस्पतींना बाजारात मागणी आहे. 2015 ते 2020 या 5 वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवड यासाठी अनुदान योजना चालू होती आणि त्यावेळेस 4 कोटीहून अधिक रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली होती आणि त्यामधून 818 हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड झाली. 2021 पासून ह्याच्यामध्ये काही खंड पडला, तथापि 2025 मध्ये ही योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे. 40% पर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. आता आपल्या सगळ्यांना ह्याच्यामधून एक अशी उत्कंठा लागली असेल की औषधी वनस्पती म्हणजे काय, त्यांची नावं काय, त्या कुठल्या कुठल्या असतात. तर ह्याच्यामध्ये ज्येष्ठमध, शतावरी, कालबिहारी, सपेट, मुसळी, गोगुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतीम, जटामासी, अश्वगंधा, ब्राह्मी, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतींची लागवड करणं शक्य होणार आहे. आणि सुगंधी वनस्पती त्याच्यामध्ये गुलाब, रोजमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दौना, जाई, लॅव्हेंडर अशा महाग गटातील सुगंधी वनस्पतीचं पीक आपल्या शेतात घेता येईल. तर ह्या अनुदानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला हवा. तथापि हे सगळं करत असताना ह्याच्यासाठी बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे, ह्यांची लागवड करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांची जेव्हा ते संपूर्ण पीक कालावधीत म्हणजे 0 ते फुलं उमलणं, त्यांची काढणी ह्या पश्चात ह्या संपूर्ण कालावधीत जी कामं करायची असतात त्याच्यासाठी आपल्याकडे व्यवस्था आहे का, याची सगळी खातरजमा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या कालावधीत शेताची निगराणी करणं आवश्यक, ते खतं असतील, कीटकनाशकं असतील त्यांची मात्रा देणं आणि ही सगळी प्रक्रिया नियंत्रित करणं हे शेतकऱ्यांनी आधी खातरजमा करायला हवी. आणि त्याच्यानंतर हे सगळं केलं तर आपल्याला नेमकी बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे, औषधी वनस्पती विकत घेणारे वैद्यकीय क्षेत्रातल्या किंवा फार्मास्युटिकल औषधी ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून यांना मागणी आहे का, आणि फुल बाजारपेठ जवळ आहे का, हे फुल विकत घ्यायला त्यांचं विपणन करायला योग्य प्रकारे साधनं आहेत का. आपण यासाठी शासनाचं अनुदान घेतोय, लाखो रुपये गुंतवतो आणि त्याच्यातून आपल्याला लाभ होण्यासाठीची सगळी परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे का याची खातरजमा शेतकऱ्यांनी करायला हवी. औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवड यासाठी MahaDBTवर जाऊन शेतकऱ्यांनी त्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, शेतकऱ्यांची ओळख असेल, 7/12 उतारा असेल, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तेव्हा हा लाभ केवळ हवा आहे असं म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी कागदी प्रक्रिया करणं भाग आहे. आपली ओळख पटवणं, आपण मालक आहोत हे सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपली शेती या औषधी आणि सुगंधी वनस्पतीसाठी अनुकूल आहे का, आणि आपल्याकडे तेवढं सगळं प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ असेल, यंत्रबळ असेल, औषधी बळ असेल, खतबळ असेल, हे उपलब्ध आहे का. आणि हे सगळं काढणी पश्चात जे विक्री व्यवस्थापन आहे आणि विक्रीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती उपलब्ध आहे का याची खातरजमा करून आपल्याला आर्थिक लाभ कसा होईल याचं सगळं नियोजन शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. हा वेगळा विषय होता म्हणून तो मी अनवट वाट ऑफबीट या चॅनलवर घेऊन आलो.
जेणेकरून सगळ्या समाजाला या वेगळ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या औषधी आणि सुगंधी वनस्पती अनुदानाबद्दल सांगता येईल आणि आपल्या ऑर्बिटच्या दर्शकांना प्रेक्षकांना सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती होईल, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा विषय पोहोचेल. ह्या तळमळीने मी हा विषय घेऊन आलो. तुम्हाला औषधी आणि सुगंधी वनस्पतींबद्दल काय माहिती आहे किंवा अधिक काय माहिती जाणून घ्यायची आहे, तुमचे अभिप्राय काय हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपला इट्स न्यू नावाचं फेसबुक पान आहे, त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम +पोटेन्शियल असं जे अकाउंट आहे तिथे, आणि हा आपला अनवट वाट यूट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका. आणि नवीन नवीन चांगले वेगळ्या धाटणीचे वेगळ्या वाटेवरचे विषय, अनवट विषय ज्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या समाजाच्या देशाच्या आपल्या सगळ्यांच्या हिताचे आणि फायद्याचे असतात असे विषय पाहण्यासाठी तुम्ही जरूर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.